एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटल्यानंतर ना थोडंसं रुटीन लेट असतं कारण योगेशचं ऑफिस नसतं आणि जेव्हा मी पण इंडियामध्ये होते माझं ऑफिस असायचं ती सवय लागलेली आहे की पूर्ण वीक लवकर लवकर उठायचं, सॅटर्डे संडे छान निवांत सगळं करायचं ती सवय लागलेली आहे. पण आज माझा काहीतरी स्पेशल प्लॅन आहे थ्रू आउट दी डे. सो त्याच्यामुळे विचार केला की थोडंसं प्रोडक्टिव्ह राहू आणि थोडंसं लवकर उठलेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट 6:45-7लाच मी उठले कारण योगेश आज म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी क्रिकेट खेळायला जातात आणि त्यांना 7:30ला घराच्या बाहेर पडावं लागतं म्हणून ते लवकर उठतात. सो मी पण त्याच वेळेला आज उठलेले आहे. उठल्या उठल्या माझं रुटीन दिवसाची सुरुवात कशी होते माहिती, चहाने. चहा लागतो सगळ्यात उठल्या उठल्या अगोदर. पण आज तसं नाही केलं. आज सकाळी उठली आहे, मस्त छान अंघोळ वगैरे झालेली आहे, सगळं आवरलेलं आहे, स्किन केअरसुद्धा केलेलं आहे आणि मग चहा वगैरे आता घ्यायचा आहे मला. पण म्हटलं व्लॉग पण शूट करायचा आहे. सो छान रेडी झालेले आहे आता आणि व्लॉग शूट करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की काय प्लॅन असणार आहे माझा. सांगतेच मी तुम्हाला, थोड्या वेळात कळणारच आहे. सो येस, असा प्लॅन आहे. तर सगळ्यात अगोदर मी पिणार आहे इथे माझं जिरा वॉटर. आणि जिरा वॉटरची सुद्धा मी सवयच लावलेली आहे कारण हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. आणि जिरा वॉटरच नाही तर बऱ्याच अशा हेल्दी गोष्टी आम्ही आमच्या डाएटमध्ये रुटीनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. कारण जेव्हा तुम्ही असं फॉरेन कंट्रीजमध्ये येता आणि स्पेशली कोल्ड कंट्रीजमध्ये जसं की युरोप, UK वगैरे इकडं, तर इथल्या ॲटमॉस्फिअरमुळं किंवा फूडमुळं आपल्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात किंवा मग थोडेफार इश्यू व्हायला लागतात हेल्थ रिलेटेड. खूप मोठे इश्यूज नसतात पण विटॅमिन डीचं तुम्हाला इकडे एक डिफिशियन्सी भासू शकते. त्याच्यानंतर डायजेशनला पण प्रॉब्लेम होऊ शकता इकडच्या फूडमुळे. आणि अजून स्किनला रॅशेस वगैरे होणं हे नॉर्मल आहे. इकडे आपण जेव्हा तिकडून इकडे येतो त्या गोष्टी होतातच. त्याच्यामुळे तशा आपण हेल्दी गोष्टी आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे. सो ही एक गोष्ट आहे याच्यातली, जिरा वॉटर. त्याच्यानंतर मग मी डिटॉक्स वॉटर बनवते. त्याच्यानंतर आता ज्यूस सुरू केलेले आहे ते हेल्दी, ABC ज्यूसमध्ये. टेस्ट इतकी काही चांगली नाहीये पण खूप अशी काही वाईट पण नाहीये याची टेस्ट. आपण पिऊ शकतो, छान लागते टेस्ट, म्हणजे जास्त खराब नाहीये. डायजेस्ट होते तोपर्यंत आपला चहा पण ठेवते मी इकडे. आणि इकडे ना मी बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही डायरेक्ट पाणी घेताना नळाचंच पाणी घेतो. तर इकडे असंच आहे. इथलं जे टॅप वॉटर आहे ते खूप स्वच्छ आहे, स्वच्छ आहे असं. आणि ह्या टॅपला दोन्ही पण पाणी येतं, गरम पण पाणी येतं एक साईडला आणि थंड पण पाणी येतं. सो इथलं जे थंड पाणी आहे ते मिनरल म्हणजे काय बोलतात ना आपण, फिल्टर होऊन येतं. सो हे चांगलंच असतं. आणि सगळे इथे सगळे लोक टॅप वॉटरच कुकिंगसाठी, पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. सो चांगलं आहे. दूध असं पॅकेटमध्ये मिळतं इकडे. आपल्या इंडियामध्ये पण मिळतं वाटतं, डीमार्टमध्ये वगैरे बघितलं. पण आम्ही तिकडे कधी असं पॅकेटमध्ये दूध नव्हतं घेतलं. आपली दुधाची बॅग किंवा मग दूधवाले दादा असंच. चहा घेणं पण जास्त हेल्दी नाही आहे, पण आता ती आमची लहानपणापासूनची सवय आहे आणि आम्हाला दोघांनाही चहा लागतोच. पण मग एक मात्र आम्ही सवय टाकली आहे की कमी साखरेचा चहा आजकाल सुरू केलेला आहे किंवा जॅगरी म्हणजेच गूळ वापरतो. तर मला छान इकडे असं चहा पिऊन झालेला आहे आणि दिवसाची सुरुवात मस्तपैकी झालेली आहे. जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ना त्यांना समजू शकता आपल्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होऊच शकत नाही, जे पितात त्यांची. तर खूप छान वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. आणि मलाच नाही तर योगेशला पण तसंच आहे, त्यांना पण सकाळी सकाळी चहा लागतो. भले संध्याकाळी मग आम्ही कॉफीवर स्विच झालेलो आहोत पण सकाळी तर चहाच पाहिजे. तर असं आहे. आणि जसं मी म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे. तर तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओज बघत असाल तर आम्ही इंडियाच्या फूडला खूप जास्त मिस करतो. मग पावभाजी बनवली, डाळबट्टी बनवली आणि इडली तर नेहमीच बनवत असतो. पण मागे 2-3 दिवसापूर्वी योगेश आणि माझा विषय झाला होता पाणीपुरीबद्दल. आणि आपल्या इंडियनसाठी म्हणजे पाणीपुरी म्हणजे जो की प्राण आहे. तर म्हणून मग विचार केला आहे की मी आज ती क्रिकेट खेळायला, जसं मी म्हटलं ती क्रिकेट खेळायला गेलेली आहेत, तर सरप्राईज प्लॅन करते पाणीपुरीचा. आणि ते पण सकाळी सकाळी असा विचार केलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी पाणीपुरी कोण बनवेल, पण मला द्यायचं होतं सरप्राईज म्हणून मग हाच वेळ आहे. कारण की सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला गेलेले आहेत म्हणून. आणि इथे ना पुऱ्या ज्या आहेत शॉपमध्ये बघितलं होतं मी, ग्रोसरी शॉपमध्ये, पण त्या जरा कॉस्टली वाटल्या मला. 54 करोनाला फक्त इतकं पॅकेट मिळतं. त्याच्यामध्ये पण खूप पुऱ्या कमी असतात, त्या घरी येऊन तळायच्या.
त्याच्यापेक्षा विचार केला की माझी आई जी आहे घरीच पुऱ्या बनवते, मग मी पण विचार केला की ट्राय करते. नाही जमलं तर शेवटी खाण्यापुढे काहीच महागाई नाही, विकत आणता येईल, बट एकदा ट्राय करायला काय हरकत आहे, जमलं तर बेस्ट. म्हणून मी आता सगळ्यात अगोदर तर पुऱ्या बनवून बघते. पुऱ्या जर जमल्या तर मग पुढची प्रिपरेशन आलू पाणी वगैरे असं बनवेल. सो येस, असं आहे. पाणीपुरी प्रिपरेशनला सुरुवात करण्या अगोदर इथे मी माझं डिटॉक्स वॉटर बनवून घेत होते. रेसिपी तर पुन्हा शेअर नाही करणार, कारण ऑलरेडी मी ती चॅनलवर शेअर केलेली आहे. मस्त इथे छान डिटॉक्स वॉटर बनवून रेडी आहे. आणि आता हे 2 तास छान असं भिजलं ना की मग नंतर आपण छान कधी पण याला मस्त पिऊ शकतो. तर 1 वाटी इथे रवा टाकलाय. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. अगेन सांगते, ही रेसिपी काही माझी नाहीये, मी फर्स्ट टाइमच हे बनवत आहे. मी पण युट्यूबवरूनच बघून बनवत आहे. त्या साईने पण सांगितलंय. सो याच्यामध्ये फक्त 2च टेबलस्पून गव्हाचं पीठ टाकायचं आहे. मैदा पण टाकू शकतो, पण माझ्याकडे मैदा नाही आहे, सो मी गव्हाचं पीठ पण टाकू शकतो. तर मग गव्हाचं पीठ टाकते आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, पिंच ऑफ मीठ. देन तेलाचं मोहन केलेलं आहे याच्यामध्ये, कारण ते क्रिस्पी होतात म्हणून. छान असं तेलाचं, आपण जसं बट्टीसाठी बनवलं होतं तसंच छान तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे मी इथे. त्याच्यामध्ये टाकते याला. आणि सगळ्यात अगोदर याला आता हे छान असं मिक्स करायचंय, म्हणजे तेल जे आहे सगळ्या पिठामध्ये मस्त लागेल. फिंगर क्रॉस, होप सो चांगलं होईल. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. तुम्ही पण जर कधी घरी अशी पुरी बनवली असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ॲडिशनल काही टिप्स असतील ना, तर त्या पण नक्की सांगा मला. छान आता तेल याच्यामध्ये मिक्स झाले, तर थोडं थोडं पाणी टाकून मी याला डो बनवून घेते. व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकदम कमी कमी पाणी ऍड करा, जास्त नको. मला अगोदर ना जेव्हा मी पाणी टाकलं आणि ते रवा वेगवेगळा होत होता, मला असं वाटत होतं फसला, प्लॅन फसला. पण नाही, थोडंसं मी याच्यावर जेव्हा प्रेशर दिलं तेव्हा जाणवतंय की येस, होतंय, हे पीठ बनतंय. ॲटलिस्ट येस, फर्स्ट सुरुवात तर चांगली होत आहे. लेट्स सी. इथे आपलं पीठ भिजवून रेडी आहे. आता ह्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला छान भिजू द्यायचंय, रवा फुलेल यातला. सो 20 मिनिट्स झालेले आहे. 20 मिनिट्सपेक्षा जास्त झालेले आहे, कारण मला तोपर्यंत बाकीचे काम आवरायचे होते. तर छान असं वाटतं की पीठ भिजलेलं असावं. म्हणजे टायमानुसार चालले, मी जे व्हिडिओमध्ये टाइम सांगितला होता त्याच्यानुसार चांगला वेळ झालेला आहे. इनफ. आपलं पीठ पण भिजलेलं आहे. त्याच्यात छोटे छोटे, एकदम छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे लाटण्यासाठी. हसायला येतंय मला आता. प्लॅन जर फसला तर काय, कारण असं ते आपण बोलतो ना की पीठ असं एकत्र होतं, बाइंडिंगच नाही आलं याला. यार असं नको व्हायला. खूप होप्स ठेवून मी ट्राय करत आहे आज. ह्याला बनवेलच मी चांगलं, काही ना काही करून. डोंट वरी. असं कसं झालं पण? स्टेप्स तर सगळे व्हिडिओचे फॉलो केले आहे.
एका पुरीला जर इतका वेळ लागला तर मी बाकीच्या पुऱ्या कधी बनवणार. One eternity later. गेस व्हॉट, आपली पुरी थोडी फुगलेली आहे. पूर्ण नाही फुगली पण थोडीशी चलो गुड गुड, नॉट बॅड. जमलेला आहे. प्लॅन फसता फसता सुरळीत होतोय मला असं वाटतंय. मस्त फुगली, जास्त नाही फुगली आहे. ऑब्विसली नाही फुगणार कारण फर्स्ट टाइम बनवतीये आणि बाहेर सारखं मी एक्सपेक्ट नाही करू शकत की एवढी पुरी फुगेल. हा मस्त क्रिस्पी बनली. हे बघा, ही अशी पुरी फुगली आहे. येस, छान ट्राय, वेल डन. मस्त जमत आहे. सो आता बनवणार मी. आता बनवून घेते भरपूर साऱ्या पुऱ्या आणि मग तळते एकत्र. पुऱ्या गोल व्हाव्यात म्हणून असं इथे मी जुगाड केला. तसं तर पुऱ्या गोल झाल्या किंवा जरी नाही झाल्या तरी त्या जाणार तर पोटातच. पण म्हणतात ना की अर्ध पोट तर कोणतीही डिश बघूनच भरत असतो. त्याच्यामुळे ॲपिअरन्स तर छान दिसायलाच हवा ना. आणि आता जवळपास बऱ्यापैकी पुऱ्या ज्या आहेत चांगल्या झालेल्या आहे. म्हणजे मला थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे म्हणून पुढची तयारीला लागावं म्हटलं. इथे मी हे कुकर लावलेला आहे बटाटे उकडवायला. माहित नाही, मला योगेश येईपर्यंत होईल असं वाटत तर नाही. ठीक आहे, ॲटलिस्ट पुऱ्या बनवून थोडंफार तरी सरप्राईज देता येईल. पण आता ऑलमोस्ट किती पुऱ्या, 15 ते 20, 15 वगैरे पुऱ्या ज्या आहेत चांगल्या फुगलेल्या आहेत इथं. पण तितक्याच पुऱ्या अशा वेस्ट पण गेलेल्या आहेत. सो फर्स्ट ट्रायमध्ये इतकं चांगलं जमणं पण मी एक्सपेक्ट नाही करू शकत. सो थोडाफार वेस्ट नाही जाणार. ॲक्च्युली आपण त्याला पापडी चाट वगैरे बनवून खाऊ शकतो. आणि पाणीपुरी बनवण्याच्या नंतर मला खरंच खूप जास्त भूक लागलेली आहे. सकाळी लवकर उठलेली आहे आणि एवढी सगळी मेहनत, त्याच्यामुळे आता फ्रूट्स खाती आहे म्हणून पियर्स आहेत. सो म्हटलं तेच खाऊ जेणेकरून थोडीशी आणखी एनर्जी येईल पुढचे कामं करण्यासाठी. पुऱ्या तर रेडी झालेल्या आहे, बटाटे पण लावलेले आहेत. पाणी बनवायचं आहे, त्यासाठी पुदिना आणायला मला खाली जावं लागेल. पण कुकर लावलंय तोपर्यंत बटाटे शिजतात. कुकर चालू आहे तोपर्यंत मी पियर्स खाते आता. आणि आता मी आलेले आहे खाली पुदिना घ्यायला. हे बघ डाळी मास असतं ते 20 Come here. किलो, 20 रुपये. अरे एक नंबर सरप्राईज होता आकाश आपल्याला. वा, कोणाला पाणी सुटलं आम्हाला. आकाश, हे आकाश सरप्राईज. कम हिअर. तू घरी ट्राय केलं सगळं. वा, ते मी मिक्स करू का? सरप्राईज. व्हॉट, क्या बात आहे. अक्षयला बोलवलं पाहिजे तुला. म्हणून म्हटलेलं मी, पण कसं सांगू पाणीपुरी बनवते. इकडे सगळं बनून रेडी आहे. हे पाणीपुरीचं स्टफिंग, पाणीपुरी. इथे हे दही, सॉरी पापडी चाटसाठी बनवलेलं हे सगळं दही, गोड आंबट चटणी, ही तिखट चटणी, हे पाणीपुरीचं पाणी, तिखट गोड, आणि तर पापडी चाट बनवून असं रेडी आहे. मस्त. इकडे बघा मॅच पण चालू आहे. आजपासून IPL सुरू होतीये. कशी होती पाणीपुरी? छान, एकदम अप्रतिम. आवडली? यस. तुला आवडली आकाश? एक नंबर. भागात टॉप. भागात टॉप होतो काय? नेक्स्ट टाइम परत ट्राय करू. त्या भागातला माणूस नाही आला आणखीन खायला. हा, अक्षय इज मिसिंग. येणार आहे, तो पण येणार आहे लवकर. आणि आता IPL सुरू होती म्हटल्यावर तर विषयच नाही, हो की नाही? एक आज मला वाटतं कुठेतरी बाहेर घेऊन जाणार तुम्ही मला. नाही, आज नाही, उद्या आज तर नाही. मॅच IPL मध्ये काय. चलो गाइज, यहाँ पे हम ब्लॉग को कर देते हैं एंड. बाय बाय.